नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मुलांच्या शाळा नुकताच सुरू झालेल्या आहेत आणि आपल्याला रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. तर आज मी तुमच्यासाठी अगदी मस्त झटपट होणाऱ्या अशा काही टिफिनच्या रेसिपीज शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीजला सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण आप्पे बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये साधारण 1 चमचा तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकले. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये मी एक ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हे देखील सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मटार देखील टाकू शकता. त्याचबरोबर गाजर जर आवडत असेल तर गाजर देखील टाकू शकता. सर्व भाज्या परतून झाल्यानंतर मी यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं आलं किसून टाकलेलं आहे आणि ते देखील आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. तर आपलं हे जे मसाला आहे तो तयार झालेला आहे. तर पुढची आता आपण कृती करूयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले, 2 चमचे दही टाकलेलं आहे आणि ज्या वाटीनी मोजून आपण रवा घेतला होता त्याच वाटीनी एक पूर्ण वाटी भरून मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर पाणी जसं लागेल तसं आपल्याला थोडं-थोडं यामध्ये टाकायचं आहे. अगदी सुरुवातीला जास्त पाणी टाकू नका, त्यामुळे बॅटर आपलं अगदी पातळ होऊ शकतं. तर हे व्यवस्थित मिक्स करून साधारण एक 5 ते 7 मिनिटे आपल्याला हे बाजूला झाकून ठेवायचं आहे. तर हे पहा, आपलं हे जे बॅटर आहे, रवा आहे, तो छान असा फुललेला आहे. तुम्ही पाहू शकता. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील भिजवू शकता. नंतर आपण ज्या परतून घेतलेल्या भाज्या होत्या त्या सर्व भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत. थोडीशी मी यामध्ये कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकल्यामुळे अतिशय छान चवीला असे अप्पे तयार होणार आहेत आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करूयात. तर अगदी जर तुम्ही भाज्या वगैरे रात्रीच कट करून फ्रीजमध्ये ठेवल्या तर अगदी 10 ते 15 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. आणि यामध्ये मी पाव चमचा इनो टाकलेला आहे. त्यावरती थोडंसं आपण इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी टाकूया आणि हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. तर हे मिश्रण तयार झाल्या लगेचच आपल्याला अप्पे तयार करायला घ्यायचे आहेत. मी आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचावर असं तेल टाकायचं आहे. तर अगदी कमीत कमी तेलात हा पदार्थ तयार होतो. अगदी तेलकट वगैरे खाण्यासाठी मुलं कधी-कधी सकाळी-सकाळी कंटाळा करतात. तर हा अगदी उत्तम पर्याय आहे मुलांच्या टिफिनसाठी. अगदी पौष्टिक देखील आहे. ते व्यवस्थित आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे. नंतर आपल्याला साधारण 1-1 चमचा बॅटर या आप्पे पात्रामध्ये टाकायचा आहे. नंतर यामध्ये झाकण ठेवून एक साधारण 5 मिनिटे आपल्याला हे आप्पे व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत. तर हे पहा, आप्पे मस्त आपल्या एका बाजूने असे छान खरपूस भाजून झालेले आहेत. नंतर आता आपण आप्पे पलटून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने साधारण एक 3 ते 4 मिनिटे आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील आप्पे झाकण ठेवून छान असे वाफवून घ्यायचे आहेत. तर अगदी पटकन असे हे छान आप्पे तयार होतात. खायला देखील फारच अप्रतिम लागतात. लहान मुलांना हे नक्कीच आवडणार आहेत. तर मस्त आता आपण हे दोन्ही बाजूनी छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. तर पाहिलत ना, अगदी आपण हे 10 ते 15 मिनिटात मस्त असे आपले हे आप्पे तयार केलेले आहेत. मुलांना नक्कीच हे आवडतील. तर तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चला तर मग आता पाहूयात आपला दुसरा टिफिनचा पदार्थ. इथे मी आपण चपातीला जसं कणिक मळतो त्यातलंच हे थोडंसं कणिक मी इथे घेतलेलं आहे आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने एक पोळी लाटून घ्यायची आहे. नंतर आपल्याला यामध्ये एक चीजचं स्लाइस ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर यावरती मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकते आणि त्याचबरोबर ऑरिगॅनो देखील आपल्याला टाकायचं आहे. जर तुमच्याकडे ऑरिगॅनो नसेल तर तुम्ही याऐवजी काळी मिरपूड देखील वापरू शकता आणि चिली फ्लेक्सच्या ऐवजी थोडीशी लाल मिरची पावडर देखील टाकू शकता आणि थोडीशी मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही जी चपाती आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. तर मुलांना चीज हा पदार्थ तर फारच आवडतो. त्यामुळे हा चीजचा पराठा देखील मुले आवडीने खाणार आहेत आणि पोटभरीचा असा हा पदार्थ आहे. तर व्यवस्थित आपल्याला ही घडी घालून हा पराठा थोडंसं कोरडं पीठ लावून लाटायचा आहे. कुठल्याही आकारात तुम्ही हा पराठा लाटू शकता. जर तुम्हाला गोल आवडत असेल तर गोल लाटू शकता किंवा अशा पद्धतीने मी लाटते तसा चौकोनी देखील तुम्ही हा पराठा करू शकता. तर अगदी पातळ न लाटता
थोडासा जाडसरच असा हा आपल्याला पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. तर हे पहा, आपला हा पराठा लाटून झालेला आहे. मी तवा देखील गरम करून घेतलेला आहे. तर मस्त आता आपल्याला मध्यम आचेवरती हा चीज पराठा छान दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. जर तुमच्या मुलांना बटर वगैरे आवडत असेल, तर तुम्ही याला बटर देखील लावून भाजू शकता किंवा तेल देखील लावून भाजलं तरीही काही हरकत नाही. तर इथे मी थोडंसं हे बटर घेतलेलं आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला छान हे बटर लावून आपला हा चीज पराठा मस्त आतमध्ये जे आपण चीज टाकलेलं आहे, ते पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत छान असा अगदी मध्यम आचेवरती खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर हे पहा, मस्त आपला हा गरमागरम असा हा चीज पराठा तयार झालेला आहे. हा पराठा तुम्ही मुलांना सॉससोबत देऊ शकता किंवा असाही नुसताच खाल्ला तरीही हा पराठा फारच अप्रतिम लागतो. तर तुम्ही देखील ही चीज पराठ्याची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चला तर मग आता बनवूयात आपण तिसरा पदार्थ. तर मिनी उत्तप्पमसाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते. 2 चमचे आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे. आणि सुरुवातीला मी इथे हे अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी लगेचच आपल्याला टाकायचं नाही. जसं लागेल तसं थोडं-थोडं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर ज्या वाटीने मी मोजून रवा घेतला होता, त्याच वाटीने पूर्ण 1 वाटी मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी-जास्त लागू शकतं. रव्याची क्वालिटीनुसार जर जाड रवा असेल तर जास्त पाणी लागू शकतं. हा मी इथे बारीक रवा वापरलेला आहे. त्यामुळे मी सुरुवातीला 1 वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि हे झाकून साधारण एक 5 मिनिटं ठेवलेले आहे. रवा व्यवस्थित फुललाय तुम्ही पाहू शकता. हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. नंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा इथे मी हे इनो टाकलेला आहे आणि थोडंसं यावरती आपल्याला इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी टाकते आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी देखील अगदी झटपट तयार होते. 10 ते 15 मिनिटात तुम्ही सकाळच्या वेळेस, घाईच्या वेळेस ही रेसिपी तयार करू शकता. तर हे पहा, साधारण इथे मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे 1 वाटी रव्यासाठी. तर अंदाज घेत-घेत आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. एकदम जास्त पाणी टाकू नका. तर हे पहा, सुरुवातीला मी 1 वाटी पाणी टाकलं होतं आणि नंतर साधारण अर्धी वाटी पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आपलं बॅटर उत्तपम करण्यासाठी तयार झालेलं आहे. तवा देखील मी गरम करून घेतलेला आहे. त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊयात आणि हे आपण मिनी उत्तपम बनवत आहोत. त्यामुळे अगदी लहान-लहान आकाराचे असे हे जे बॅटर आहे ते आपल्याला छान असं पसरून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही यावरती तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या मुलांना ज्या आवडत असतील त्या टाकू शकता. तर इथे मी थोडासा कांदा टाकते. त्याचबरोबर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे, ती देखील आपण टाकूया. टोमॅटो टाकूयात. त्याचबरोबर इथे मी काही मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या कमी जास्त करू शकता आणि थोडीशी यावरती मी कोथिंबीर भरभरली आहे. तर मस्त आपण एका बाजूनी छान असं हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. सुरुवातीलाच आपण तेल लावलेलं होतं, त्यामुळे आणखीन तेल टाकायची गरज नाही. तर आपले उत्तपम एका बाजूने छान असं तयार झालेलं आहे. आता आपण पलटून घेऊयात. तर हे पहा, अगदी मस्त झटपट असे आपले हे उत्तपम तयार झालेले आहेत. दोन्ही बाजूनी छान आपल्याला खरपूस हे भाजून घ्यायचे आहेत. तर मस्त आपले हे गरमागरम टिफिनसाठी उत्तपम तयार झालेले आहेत. हे उत्तपम तुम्ही सॉससोबत किंवा कुठल्याही खोबऱ्याची चटणी किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत मुलांना देऊ शकता. तर चौथा पदार्थ आपण बनवतोय मूग डाळीचा चिला. तर इथे मी साधारण 1 वाटी मूग डाळ 1 ते 2 तास भिजत ठेवलेली होती आणि त्यामध्ये 1 इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, मस्त आपलं असं हे मुगाच्या डाळीचं बॅटर तयार झालेलं आहे. तर याच्या आता आपण चिले बनवून घेऊया. तर सुरुवातीला हे जे बॅटर आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडीशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे जी मूग डाळ आहे ती रात्री भिजवून ठेवू शकता आणि सकाळी-सकाळी मुलांना हे मूग डाळीचे चिले टिफिनला बनवून देऊ शकता. यामध्ये पाव चमचा मी हळद टाकलेली आहे. त्यामुळे रंग अतिशय छान असा चिल्याला येणार आहे. नंतर पॅन गरम करून त्यामध्ये अगदी थोडंसं मी यामध्ये तेल टाकलेलं आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हे पदार्थ बनवत आहोत. त्यामुळे अजिबात हे पदार्थ तेलकट होत नाहीत आणि खाण्याला देखील लहान मुलांसाठी पौष्टिक आहेत आणि चविष्ट आहेत. तर हे व्यवस्थित आपण हे जे बॅटर आहे मुगाच्या डाळीचं ते पॅनमध्ये पसरून घेतलेलं आहे. एका बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर
आपल्याला हा जो चिला आहे तो व्यवस्थित दुसऱ्या बाजूने देखील छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. हे चिले देखील अतिशय चवीला छान लागतात आणि त्याचबरोबर पौष्टिक देखील आहे. मुलं अगदी आवडीने खाणार आहेत. तुम्ही याबरोबर सॉस खाऊ शकता किंवा कुठलीही चटणी देखील याबरोबर छान लागते. तर गरमागरम आपले चिले तयार झालेले आहेत. आता पाहूयात आपण 5वी रेसिपी. तर आज आपण पास्ता बनवणार आहोत. तर सर्वांनाच माहिती आहे लहान मुलांना पिझ्झा, पास्ता वगैरे फारच आवडतं. तर त्यासाठी मी इथे साधारण 1 मोठी वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, थोडंसं तेल टाकले आणि हे जे पास्ता आहेत मॅकरोनी पास्ता, साधारण 1 वाटी पास्ता मी यामध्ये एक 5 ते 6 मिनिटे छान व्यवस्थित बॉईल करून घेतलेले आहे. तर ओव्हर कुक करायचे नाहीयेत. फक्त थोडंसं शिजले की लगेचच ते बंद करून चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहेत. नंतर पॅनमध्ये मी 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर टाकलेला आहे. तेल आणि बटर चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्याचबरोबर इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. त्या देखील या कांद्यासोबत छान अशा परतून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित कांदा आणि लसूण परतून झाल्यानंतर मी यामध्ये 1 ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. ती देखील आपल्याला व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे. व्यवस्थित भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो आणि मक्याचे दाणे देखील टाकलेले आहेत. तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झालेला आहे. तर टोमॅटो आणि मक्याचे दाणे टाकून व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे. वरतून थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून आपल्या ह्या भाज्या लवकर शिजतील, लवकर मऊ होतील. तर अगदीच अशा मऊ आपल्याला या भाज्या शिजवायच्या नाही आहेत. थोड्याशा अशा क्रंच त्या भाज्यांचा राहिला पाहिजे, म्हणजे त्या भाज्या लहान मुलांना खाताना अतिशय छान लागणार आहेत. नंतर यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा व्हाईट मेयोनीज टाकलेला आहे. मेयोनीज नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरीही चालणार आहे. तर हे देखील मेयोनीज आपण व्यवस्थित ह्या भाज्यांसोबत छान असं परतून घेणार आहोत. तुम्ही भाज्या वगैरे रात्री कट करून ठेवल्यात तर अतिशय पटकन ही रेसिपी तयार होते. हा पास्ता अगदी झटपट तुम्ही बनवू शकता, मुलांना टिफिनला देऊ शकता. तर हे परतून झाल्यानंतर आता मी यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप टाकत आहे. तर टोमॅटो केचप टाकून पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे बॉईल केलेले पास्ता होता ते टाकलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा मी इथे चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि 1 चमचा ऑरिगॅनो टाकलेला आहे. चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही इथे लाल मिरचीची पावडर देखील वापरू शकता. आणि सर्व मसाले आता आपल्याला टाकून झालेले आहेत. फक्त आपल्याला हे थोडंसं तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे. मुलांना चीज आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चीजची स्लाइस ठेवून त्यावर ते झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 2 मिनिटात हे जे चीज आहे ते छान असं मेल्ट होतं. हे पहा, मस्त आपला हा गरमागरम असा पास्ता तयार झालेला आहे. ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. तर हा पास्ता मुलांना डब्याला देताना अगदी गरमागरम हा पास्ता डब्यामध्ये भरू नका. त्यामुळे त्याचा लगदा तयार होऊ शकतो. त्यामुळे पूर्णपणे थंड करूनच आपल्याला हा पास्ता डब्यामध्ये पॅक करायचा आहे. तर मस्त आपल्या मुलांच्या टिफिनसाठी हा पास्ता तयार झालेला आहे. चला तर मग पाहूयात आता सर्वात शेवटची रेसिपी. तर इथे आपण पोटॅटो पॅनकेक बनवणार आहोत. त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची सालं काढून किसून स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेला आहे. नंतर यामध्ये मी 2 चमचे हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा देखील वापरू शकता, पण आपण हे पौष्टिक पदार्थ तयार करत आहोत, त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा किंवा त्यापेक्षा कमी तुम्हाला चिली फ्लेक्स टाकायचा आहे. तुमची मुले जर तिखट खात नसतील तर कमी टाका. नंतर यामध्ये मी 1 चमचा ऑरिगॅनो टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर गरज असल्यास तरच आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार. तर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी अगदी 2 ते 3 चमचेच पाणी यामध्ये टाकलेलं आहे. जास्त पाण्याची याला आवश्यकता लागत नाही. तर हे पहा, मस्त आपलं हे पॅनकेकसाठीचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. मी तवा देखील गॅसवरती गरम करायला ठेवला होता. त्यामध्ये अगदी आपल्याला एक साधारण 1 चमचाभर तेल टाकायचं आहे. आपण यामध्ये कच्च्या बटाट्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे 1 ते 1.5 चमचा याला भाजण्यासाठी तेल लागणार आहे. आणि नंतर आपल्याला साधारण 1 चमचाभर मी हे जे मिश्रण आहे पॅनकेकचं ते व्यवस्थित व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अगदी पातळ असं तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट असे हे पॅनकेक तयार होतात आणि चवीला देखील
फारच अप्रतिम असे हे लागतात. तर एका सुरुवातीला आपण 1 ते 2 पॅनकेक एका तव्यावरती भाजून घेऊ शकता. तर हे पहा, एक पॅनकेक मी बनवलेला आहे. तर बाजूलाच आपण दुसरा पॅनकेक देखील बनवून घेऊयात. आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मध्यम ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे जे पॅनकेक आहेत ते अगदी पातळ पसरवून दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर हे पहा, नंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायची आवश्यकता नाही. सुरुवातीलाच आपण जे तेल टाकलं होतं त्यातच हे भाजायचे आहे. तर दोन्ही बाजूनी छान आपण हे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर कमीत कमी तेलातल्या मी आज तुम्हाला इथे सर्व रेसिपीज दाखवलेल्या आहेत. अगदी पौष्टिक आहेत. तर तुम्ही देखील या रेसिपीज नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला या लहान मुलांच्या रेसिपीज टिफिनच्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल. तर हे पहा, आपले मस्त टिफिनसाठी गरमागरम हे बटाट्याचे पॅनकेक तयार झालेले आहेत. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.